New chapter is Introduction to Microbiology, and the first point is Applied Microbiology. Branch of biology in which study of the enzymes related to some prokaryotes and eukaryotes, microbes, proteins, applied genetics, molecular biology, etc. is performed is called as applied microbiology. आता मायक्रोबायोलॉजी म्हणजे सूक्ष्मजीवशास्त्र हे आपण या अगोदर अभ्यासलेलं आहे. आता आपण याच्या डिफरंट ब्रँचेस बघायलो. आता यामध्ये पहिली ब्रँच आहे अप्लाइड मायक्रोबायोलॉजी. ही बायोलॉजीची अशी शाखा आहे की ज्यामध्ये आपण कशाचा अभ्यास करणार, एन्झाईमचा अभ्यास करणार. मग आता हे एन्झाईम्स कोणाशी रिलेटेड असणार, ते रिलेटेड असणार काही प्रोकॅरियोटिक्स आणि काही युकॅरियोटिक मायक्रोब्सशी रिलेटेड असणारे एन्झाईम्स. त्यानंतर या एन्झाईम्स व्यतिरिक्त प्रोटीन्स असेल, त्यानंतर अप्लाइड जेनेटिक्स आणि मॉलिक्युलर बायोलॉजी हे सर्व स्टडी जे आहे, तर या सर्व स्टडी बायोलॉजीच्या ज्या शाखेमध्ये परफॉर्म केलं जातं त्या शाखेला आपण काय म्हणू, अप्लाइड मायक्रोबायोलॉजी. This study is used for the society and various products like food and medicines are produced on large scale with the help of microorganisms. आता ही जी अप्लाइड मायक्रोबायोलॉजी आहे की ज्यामध्ये आपण एन्झाईम असतील, प्रोटीन्स, मायक्रोब्स, जेनेटिक्स याचा अभ्यास करलो, म्हणजे निश्चितच समाज आणि सोसायटी आणि जे सोसायटीशी रिलेटेड जे बरेचसे प्रोडक्ट्स असतील, जसं की आपल्याला लागणारं अन्न असेल, आपल्याला लागणारे जी औषधी असतील, तर यांचं लार्ज स्केलवर जे प्रोडक्शन आहे, तर हे प्रोडक्शन सूक्ष्मजीवांच्या सहाय्याने म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझमच्या सहाय्यानं केलं जातं आणि याचं स्टडी आपण अप्लाइड मायक्रोबायोलॉजीमध्ये करतो. सेकंड आहे इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी. This science is related to commercial use of microbes in which various economic, social and environmental related process and products are included. आता इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी, आता इंडस्ट्री या शब्दातच तुम्हाला लक्षात आलं असेल की याचा यूज जो आहे, तर हा यूज कसा असेल, कमर्शियल म्हणजे पूर्ण व्यावसायिक दृष्टिकोनातून आपल्याला मायक्रोब्सचा काय करायचा आहे, अभ्यास करायचा आहे. आणि सो मायक्रोब्सचा यूज जो आहे, वापर करून आपल्याला जे कमर्शियल किंवा इंडस्ट्रियल लेवलवर जे प्रोडक्ट्स तयार केले जातात, मग त्यामध्ये इकॉनॉमिकल, सोशल आणि एन्व्हायरमेंटल रिलेटेड प्रोसेस असतील आणि त्यापासून निर्माण होणारे प्रोडक्ट्स, या सगळ्यांचा समावेश इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजीमध्ये होतो. Various microbial processes useful for this process purpose are carried out. आणि इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी या पर्पजसाठी बरेचसे मायक्रोबियल प्रोसेसेस आहेत, तर ते यूजफुल असतात, ते आपण स्टडी करू. त्यामध्ये फर्स्ट आहे इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजीचे आपण मेन फीचर पाहू. Various productions with the help of fermentation processes. आता फर्मेंटेशन प्रोसेस ही जी आहे ही आपण कुठे ऐकली अगोदर, मिल्कपासून कर्डचं फॉर्मेशन हे फर्मेंटेशन आहे. तर अशा बऱ्याचशा फर्मेंटेशन प्रोसेस आहे की ज्याच्यापासून आपल्याला वेगवेगळे प्रोडक्ट्स मिळत असतात. आणि हा इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजीचा मुख्य एक फीचर असं म्हणता येईल आपल्याला. जसं की एक्झाम्पल, Bread, cheese, wine, raw material for chemicals, enzymes, nutrients, medicines, etc. आता ब्रेड असेल, चीज, ओके, वाईन, त्यानंतर बरेचसे केमिकल्स, रसायनं तयार करण्यासाठी काही कच्चं मटेरियल लागतं ज्याला आपण रॉ मटेरियल म्हणतो. त्यानंतर डिफरंट टाईपचे एन्झाईम्स असतील, न्यूट्रियंट्स असतील, मेडिसिन असेल, या सर्वांचं आपल्याला फर्मेंटेशन प्रोसेसच्या सहाय्यानं प्रोडक्शन करणं हे इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजीचं पहिलं फीचर आहे. Use of microbes for garbage management and pollution control. आणि जे कचरा व्यवस्थापन ज्याला म्हणू आपण, गार्बेज मॅनेजमेंट आणि प्रदूषण नियंत्रण है ना, पोल्युशन कंट्रोल, तर यासाठी आपण कशा पद्धतीनं सूक्ष्मजीवांचा वापर करू शकतो, यूज ऑफ मायक्रोब्स, तर हे सुद्धा इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी अंतर्गतच येईल. त्यानंतर आता काही प्रोडक्ट्स आहेत, तर ज्यामध्ये आपण सर्वात अगोदर डेअरी प्रोडक्ट्सवर डिस्कस करू. Since ancient days, milk is converted into various products for its preservation purpose. आता फार पूर्वीपासून म्हणजे आपल्या प्राचीन काळापासून की जे मिल्क आहे, तर त्याचं कन्व्हर्जन हे डिफरंट प्रोडक्ट्समध्ये होतं. आणि त्याचा उद्देश काय असतो आपल्याला, की मिल्कला आपल्याला दुसऱ्या पदार्थाच्या स्वरूपामध्ये काय करायचं असतं, प्रिझर्व करायचं असतं. Example: cheese, butter, cream,
केफीर. योगर्ट एक्सेट्रा. आता दुधापासून काय काय तयार होतं? तर चीज, बटर असेल, क्रीम, केफीर आणि योगर्ट. नेक्स्ट Water content and acidity of the milk changes during formation of these products and texture, taste and flavor is improved. आता हे कन्वर्जन होत असताना मिल्कमध्ये जे पाण्याचं प्रमाण असेल, त्यानंतर मिल्कचा जो pH असेल, अर्थातच त्याची जी ॲसिडिटी आहे, तर या गोष्टी काय होतात? चेंज होतात. आणि हे चेंज होताना काही प्रोडक्टचं फॉर्मेशन होतं, जसं की ते प्रोडक्ट्स आपण वरी डिस्कस केले. आता हे प्रोडक्ट होत असताना जे मिल्क आहे त्याचं टेक्स्चर असेल, त्याच्यानंतर त्याचा जो टेस्ट आहे, चव असेल आणि फ्लेवर असेल, हे सर्व काय होतं त्या ठिकाणी इम्प्रूव्ह केलं जातं. These processes are performed on large scale with more skill. आणि जास्त कौशल्याचा जर आपण वापर केला तर फार मोठ्या प्रमाणावर या प्रोसेसच्या सहाय्यानं काय होतं? एक प्रचंड मोठा व्यवसाय करता येतो है ना डेअरी प्रोडक्ट्सचा. For production of most of the milk products, bacteria in milk itself are used. Only cheese is produced with the help of fungi. आता पाहिलं आपण की जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत तर यांच्या सहाय्यानं आपण फर्मेंटेशन करत असतो. ओके. आता याच्यात मेजरली जर डिस्कस करायचं असेल तर मिल्कमध्ये स्वतःहून काय प्रेझेंट असतात? बॅक्टेरिया प्रेझेंट असतात. आणि त्या बॅक्टेरियाच्या सहाय्यानं आपण त्याचं अनदर फॉर्ममध्ये काय करत असतो? कन्वर्जन करत असतो. पण मात्र एकच पदार्थ आहे चीज, की दुधापासून जर चीजचं फॉर्मेशन करायचं असेल तर डेफिनेटली आपण यावेळेस बॅक्टेरियाचा वापर न करता कशाचा वापर करत असतो? फंगीचा वापर करत असतो. Basic process for production of yogurt, cheese and cream is same. आता योगर्ट, चीज आणि क्रीम या तिन्हींमध्ये जेव्हा आपण यांचं मिल्कपासून प्रोडक्शन करतो तर सामान्य जी बेसिक प्रोसेस असते ती सर्वांमध्ये कशी आहे? कॉमन आहे, सेम आहे, सारखी आहे. Milk is पाश्चराइज्ड at the beginning or to destroy unwanted microbes. आता पाश्चरायझेशन प्रोसेस तुम्हाला माहीत असेल की पाश्चरायझेशन प्रोसेसमध्ये काय केलं जातं की अगोदर टेम्परेचर एका विशिष्ट लेवलला इन्क्रीज केलं जातं की ज्याच्यामुळं अनवॉन्टेड जे मायक्रोब्स आहेत ते नष्ट व्हावेत. त्यानंतर पुन्हा त्याला कूल करून है ना पुन्हा प्रिझर्व केलं जातं. म्हणजे ही जी पाश्चरायझेशनची प्रोसेस आहे त्याचा उद्देश काय असतो की अनवॉन्टेड मायक्रोब्स सुरुवातीला काय करावं लागतात? डिस्ट्रॉय करावं लागतात पाश्चरायझेशन प्रोसेसनं. Milk is It is then fermented with the help of lactobacilli. आणि मिल्कमध्ये इटसेल्फ प्रेझेंट असणारे जे बॅक्टेरिया आहेत ते कोणते आहेत? लॅक्टोबॅसिलाई. तर लॅक्टोबॅसिलायच्या साहाय्यानं अगोदर पाश्चरायझेशन आणि त्याच्यानंतर फर्मेंटेशन अशी प्रोसेस होते. In this process, lactose sugar of the milk is converted into lactic acid and milk proteins are coagulated with the help of lactic acid. आता कॉग्युलेशन काय ते आपण समजून घेऊ. आता तुम्हाला माहीत आहे की ब्लड इंजुरी झाली आपल्याला तर थोड्या वेळानं रक्त काय होतं? आपलं फ्रीज होतं, घोटतं. त्याला काय म्हणायचं? ब्लड कॉग्युलेशन, क्लॉटिंग. बरोबर, क्लॉटिंग एक शब्द आहे त्याला. तर तशा पद्धतीनं काय केलं जातं माहिती आहे का? आता आपण फर्मेंटेशन पाहिलं, पाश्चरायझेशन, त्यानंतर फर्मेंटेशन. ओके, लॅक्टोबॅसिलाच्या साहाय्यानं. तर ही प्रोसेस होत असताना तुम्हाला माहीत आहे की जी शुगर मिल्कमध्ये प्रेझेंट असते नॅचरली ती शुगर कोणती आहे? लॅक्टोज. आता या लॅक्टोजचं रूपांतर अगोदर कशामध्ये होतं? लॅक्टिक ॲसिड. आणि याच लॅक्टिक ॲसिडच्या मदतीनं दुधामध्ये जे प्रोटीन प्रेझेंट आहे तर त्यांना काय केलं जातं? कॉग्युलेट केलं जातं, क्लॉट केलं जातं. Besides, compounds with taste and flavor are also formed. आता हे होत असताना आणखीन एक गोष्ट घडून येते की जे कंपाऊंडचं फॉर्मेशन व्हायलं तर त्याच ठिकाणी त्याचं टेस्ट आणि फ्लेवर तर हा सुद्धा काय होतो? मॉडिफाय होतो. Example, diacetyl has the flavor of butter. आणि एक्झाम्पल जर पाहिलं आपण तर या प्रोसेसमध्ये जर डायॲसिटिलचं फॉर्मेशन होत असेल तर त्याचा जो फ्लेवर आहे तर तो फ्लेवर कसा आहे? त्याचा बटरसारखा फ्लेवर आहे. सेकंड पाहू आपण योगर्ट प्रोडक्ट्स. Yogurt is a milk product produced with the help of lactobacilli. Inoculant.
आता इनोक्युलंटचा अर्थ आपण समजून घेऊ. तर इनोक्युलंट जे आहे ना त्याचा साधा आणि सोपा अर्थ आहे की एखाद्या सबस्टन्समध्ये आपण जर सूक्ष्मजीव ॲड करत असतो, मायक्रो ऑर्गॅनिझम जर इंट्रोड्यूस करत असतो तर त्या प्रोसेसला काय म्हणायचं, इनोक्युलंट. आता हा इनोक्युलंट जो शब्द आहे ना तर यामध्ये आपण मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहे ती एक त्यांची सुटेबल सिच्युएशनमध्ये त्यांची ग्रोथ असेल किंवा रोगप्रतिकारशक्ती असते, इम्युनॉलॉजी है ना, तर त्याला त्या संदर्भात ॲक्टिव्ह मटेरियल ॲड करणे याला सुद्धा इनोक्युलंट प्रोसेस म्हणतात. आता योगर्ट जे आहे तर आपल्याला माहीत आहे की योगर्टचं फॉर्मेशन हे कशाच्या सहाय्यानं केलं जातं, लॅक्टोबॅसिलाई जीवाणूच्या सहाय्यानं. सो लॅक्टोबॅसिलाई जे आहेत तर यांच्या मदतीनं मिल्कचं रूपांतर कशामध्ये केलं जातं, योगर्टमध्ये. For maintaining the protein content, condensed milk powder is mixed with the milk to be fermented for industrial production of yogurt. आता आपण नॅचरली माहिती आहे आपल्याला की घरी जे आपण दही तयार करतो तर ते तुम्हाला माहिती आहे ती सिस्टीम कशी असते है ना, त्याच्यामध्ये आपण कोणतं असं केमिकल्स वगैरे काय ॲड करतो का, नाही. परंतु जर आपण इंडस्ट्रीयल लेवलला जर पाहिलं तर जेव्हा तिथं योगर्टचं फॉर्मेशन केलं जातं ना तर त्या ठिकाणी कंडेन्स स्वरूपाचं काय असतं, त्या ठिकाणी मिल्क पावडर हे मिल्कसोबत काय केलं जातं, ॲड केलं जातं. या मिल्क पावडरमुळं काय होतं की फर्मेंटेशनची प्रोसेस लवकर घडते आणि मिल्कपासून योगर्टचं फॉर्मेशन तर होतंच, मात्र त्यामध्ये जी प्रोटीनची मात्रा आहे ती सुद्धा कशी केली जाते, मेंटेन ठेवली जाते. ओके, ती कमी होत नाही. Milk is boiled and once it cools to warm temperature, bacterial strains of Streptococcus, Thermophilus and Lactobacillus delbrueckii are added to it in 1:1 proportion. आता पाश्चरायझेशन प्रोसेस सांगितली मी तुम्हाला. अगोदर काय करायचं, बॉईल करायचं, नंतर त्याला वन्स इट कूल्स टू वॉर्म टेम्परेचर है ना, वॉर्म टेम्परेचर त्याला काय करायचं नंतर, म्हणजे अगोदर बॉईल झाल्यावर तो एक विशिष्ट टेम्परेचरला काय होईल, कूल होईल. त्या टेम्परेचरला कूल झाल्यावर त्याच्यामध्ये बॅक्टेरियाचे काही स्टेन्स ॲड करायचे. आता हे स्टेन्स कोणते कोणते आहेत, एक आहे स्ट्रेप्टोकॉकस थर्मोफिलस आणि दुसरा आहे लॅक्टोबॅसिलस डेलब्रुकी. ओके, तसे दोन बॅक्टेरियाचे स्टेन्स आहेत. आता हे दोन स्टेन ॲड करत असताना काळजी काय करायची की जितक्या प्रमाणात आपण स्ट्रेप्टोकॉकस थर्मोफिलस घ्यायलो तितक्याच प्रमाणात आपल्याला कोणाला घ्यायचं आहे, लॅक्टोबॅसिलस डेलब्रुसीला घ्यायचा आहे, डेलब्रुकी. ओके, आणि या दोन सूक्ष्मजीवांना आपल्याला 1:1 प्रोपोर्शनमध्ये त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. Lactic acid is formed due to Streptococcus that makes the protein to gel out, that gives a dense consistency to the yogurt. आता यामध्ये जे स्ट्रेप्टोकॉकस थर्मोफिलस असेल तर त्याच्यामुळं काय होईल, वरतीच पाहिलं आपण की त्याचं फंक्शन काय असतं, लॅक्टोज शुगरचं कन्व्हर्जन कशामध्ये करतं, ते लॅक्टिक ॲसिडमध्ये करतं. तर लॅक्टिक ॲसिडचं फॉर्मेशन जे आहे हे स्ट्रेप्टोकॉकस होत असल्यामुळं जे प्रोटीन्स आहेत तर तो प्रोटीन्स काय व्हायला या ठिकाणी कंडेन्स फॉर्ममध्ये व्हायला, म्हणजे जेल आउट व्हायला है ना, कॉग्युलेशन शब्द वापरत होतो आपण मगाशी. तर त्याच्यामुळं काय होतं की योगर्टला काय ते डेन्स कन्सिस्टन्सी म्हणजे थोडंसं घट्ट असं दही तयार होणं असं त्याला आपण म्हणू. Acetaldehyde like compounds are formed due to lactobacilli that gives characteristic taste to the yogurt. आता दुधाला जी एक विशिष्ट प्रकारची चव आहे, दह्याला तर योगर्टला जी कॅरेक्टरिस्टिक टेस्ट आहे तर ती ॲक्च्युअल कशामुळे आहे, तर काय होतं की लॅक्टोबॅसिलाई याच्यामुळं काय होतं की ॲसिटल्डिहाइडसारखे काही कंपाऊंडचं फॉर्मेशन होतं, बरोबर आहे का. म्हणजे जे जीवाणू काय करतात, लॅक्टोबॅसिलाई काय करायले, तर ॲक्च्युअल ते काय करायले की ॲसिटल्डिहाइड ज्याचा फॉर्म्युला आहे CH3CHO, ज्याला दुसरं नाव आहे इथॅनल. काय नाव आहे, इथॅनल. हे IUPAC नेम आहे पण जनरल नेम आहे ॲसिटल्डिहाइड CH3CHO, कारण CHO हा अल्डिहाइड ग्रुप असतो. CHO कोणता ग्रुप आहे, अल्डिहाइड ग्रुप आहे, नॉमेनक्लेचरमध्ये शिकवलं होतं. तर ॲसिटल्डिहाइडसारखे कंपाऊंडचं फॉर्मेशन हे लॅक्टोबॅसिलाई जीवाणूमुळे होतं. हा लॅक्टोबॅसिलायचा काय आहे त्या ठिकाणी परफॉर्मन्स आहे आणि त्याच्यामुळे योगर्टला एक विशिष्ट प्रकारची चव येऊन जाते. Nowadays, various fruits juice are mixed with yogurt to impart different flavors. आणि आजकालचा काळ तो फ्लेवरचा आहे की नाही, लस्सीसुद्धा आपल्याला मँगो पाहिजे, त्याच्यामुळं बरेचसे फ्रूट ज्यूस आहेत तर ते योगर्टमध्ये मिक्स करून
डिफरंट प्रकारचे फ्लेवर्स त्या ठिकाणी इम्पार्ट केले जातात. ओके. Example: strawberry yogurt, banana yogurt, etc. आता आपल्याला माहिती आहे की ट्रेंड बदलला की आजकाल योगर्टसुद्धा बदलला आहे की नाही. स्ट्रॉबेरीवाला आला, बनानावाला आला आहे की नाही, फक्त डिमांड करा. ओके. Shelf life of yogurt and its probiotic properties can be improved by पाश्चरायझेशन. pasteurization. आता सेल्फ लाईफ जो आहे, सेल्फ लाईफ म्हणजे ते दही जे आहे ते टिकण्याचा कालावधी असेल आणि त्यानंतर त्याच्यामध्ये जे बेनिफिट व्हायला पाहिजे आपल्याला, तर त्याच्या ज्या प्रॉपर्टीज आहे त्या प्रॉपर्टीजला काय म्हणायचं, प्रोबायोटिक प्रॉपर्टीज. आता प्रोबायोटिकचा सरळ अर्थ आहे की ते एक प्रकारचे लाईव्ह मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत की जे आपल्याला हेल्थला बेनिफिट द्यायला. ओके. जेव्हा आपण एखादा पदार्थ खातो तर तेव्हा आपल्याला सेवन करतो आहे की नाही, तर आपल्या शरीराला ज्या जिवंत सूक्ष्मजीवांमुळे फायदा होतो त्यांना म्हणतो आपण प्रोबायोटिक्स. आता योगर्टमध्ये कोण आहेत प्रेझेंट, लॅक्टोबॅसिल आहे. सो ते लॅक्टोबॅसिलाच्या प्रॉपर्टीज आणि योगर्टचं सेल्फ लाईफ म्हणजे तो जास्त काळ टिकावा आणि आपल्या बॉडीला मॅक्झिमम बेनिफिट व्हावा यासाठी त्याची जी क्वालिटी आहे ती इम्प्रूव्ह करण्यासाठी कोणती प्रोसेस आहे, पाश्चरायझेशन प्रोसेस. टुमॉरो वी विल डिस्कस अबाउट बटर अँड चीज प्रोडक्शन.